In earlier videos, we have seen that when vehicle moves along curved road, it performs circular motion. If the road is a plain horizontal road, means both the sides, inner side and outer side at same horizontal level, then the maximum possible speed or safe speed on such horizontal curved road is given by here v equal to mu r under root mu rg. वळण रस्ता जेव्हा असतो तेव्हा त्या वळणावरून जेव्हा व्हेकल जातं तेव्हा ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं. आणि जर तो रोड प्लेन हॉरिझॉन्टल रोड असेल म्हणजे त्याची इनर साईड आणि आउटर साईड सेम लेवलला असेल, बँक्ड रोड नसेल, तर मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला हा आहे व्ही इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. याच्यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्याप्रमाणे फ्रिक्शन हे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणून मदत करत असतं. परंतु जर रोड बँक असेल, दॅट मीन्स इनर साइड ॲट हॉरिझॉन्टल लेवल अँड आउटर साइड ॲट some higher level, then the formula for maximum safe speed is v is equal to under root r g tan theta, where theta is angle of banking. आता पहिल्यामध्ये काय आहे, हा पहिला जो फॉर्म्युला आहे, हॉरिझॉन्टल प्लेन रोड असेल तर फक्त फ्रिक्शनच आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणून मदत करतो. ओनली फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट्स ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. इन सेकंड केस, ड्यू टू बँकिंग ऑफ रोड, the horizontal component of normal reaction provides necessary centripetal force. म्हणजे जे नॉर्मल रिॲक्शनचा एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो एन साइन थिटा, तो आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतो. हे आपण यापूर्वी पाहिलंय. आणि सेफ स्पीडचा हा फॉर्म्युला आहे व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. आता ह्या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये असं गृहीत धरलंय की फ्रिक्शन नाही अजिबात, पण ॲक्च्युली तसं नसतं, फ्रिक्शनही असतं. मग आता जर फ्रिक्शनही विचारात घेतलं आणि तो बँकिंग ऑफ रोड दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या तर मॅक्झिमम किंवा सेफ स्पीडचे फॉर्म्युले बदलतात. ते कशा पद्धतीने मिळतील ते आपल्याला आता इथं डिराईव्ह करायचं आहे. आता समजा, सपोज दिस इज अ बँक्ड रोड and vehicle is moving along a banked road. Now here we are considering the friction also and at the same time this banking of road also. Now suppose the vehicle is moving with a speed which is less than under root rg tan theta. We know safe speed is under root rg tan theta, but the vehicle is moving with a speed less than that safe speed. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेफ स्पीड असतो अंडर रूट आर जी टॅन थिटा, पण त्याच्यापेक्षा कमी. मग आता नेमकं या ठिकाणी काय होतं, जर कमी स्पीड असेल तर आता ह्या पोझिशन इथं जी आपल्याला डायग्राम दिसते त्याच्यामध्ये आता वेगवेगळे फोर्सेस जे ॲक्ट होतात ते आपण आधी समजावून घेऊयात. हे जे डॉटेड लाईननी खाली दिसतं, माऊस कर्सरकडे तुम्ही लक्ष ठेवा, डॉटेड लाईननी जे दिसतं ते ग्राउंड सरफेस आहे, ॲक्च्युअल ग्राउंड सरफेस. आणि त्याच्यानंतर हा वळणावरती हे जे आहे रोड सरफेस आहे आणि हा रोड डावीकडे वळतोय. म्हणजे ही लेफ्ट साईड झाली इनर साईड आणि ही राईट साईड झाली आउटर साईड. थिटा इज अँगल ऑफ बँकिंग, अँगल मेड बाय दिस रोड सरफेस विथ हॉरिझॉन्टल. नाउ दिस व्हेकल, देर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस व्हेकल and all the forces act through center of gravity. Now what are the forces? The first one is weight acting vertically downward, mg. Second is normal reaction. सगळ्यात आधी कोणते फोर्सेस विचारात घ्यायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा कधी पण वेट विचारात घ्यायचं, mg. देन सेकंड इज नॉर्मल रिॲक्शन विच इज नॉर्मल टू दिस रोड सरफेस. हे जे बघा, हे नॉर्मल रिॲक्शन एन दिसतंय, हे ह्या रोड सरफेसला नॉर्मल आहे, परपेंडिक्युलर आहे. आता ह्या नॉर्मलचे दोन कॉम्पोनंट्स तयार होतात, एक वर एन कॉस थिटा आणि दुसरा एन साइन थिटा, दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही वेक्टरचे जे दोन कॉम्पोनंट्स असतात त्याच्यामध्ये एक कोसाइन कॉम्पोनंट असतो, दुसरा साइन. अँगलला लागून जो असतो तो कोसाइन आणि राहिलेला साइन असतो. आता हा थिटा कसा आला, तर जॉमेट्री ऑफ फिगर जर आपण बारकाईने या ठिकाणी याच्यावर विचार केला तर हा अँगल थिटा असेल तर हा अँगल पण थिटा येतो. काय होतं, जर समजा हा रोड प्लेन असता, हॉरिझॉन्टल असता, तर वाहन सरळ राहिलं असतं हॉरिझॉन्टल आणि नॉर्मल रिॲक्शन वर गेलं असतं सरळ असं व्हर्टिकल. पण रोड थिटा अँगलमधून आपण या ठिकाणी तिरपा केल्यामुळं तो नॉर्मल रिॲक्शन पण थिटा अँगलमधून डावीकडे असा झुकलेला आहे, म्हणून हा अँगल सुद्धा थिटा झालेला आहे.
ह्या एनचे दोन कॉम्पोनंट्स आहेत, एक एन कॉस थिटा आणि दुसरा एन साइन थिटा. आता स्पीड कमी असल्यामुळं काय होतं की हे व्हेकल इकडं खाली घसरण्याची शक्यता असते, म्हणजे त्याची इकडं मोशन होत असते. आणि फ्रिक्शन कसं असतं, फ्रिक्शन नेहमी हे ज्या डायरेक्शनला मोशन होत असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होत असतं. फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट इन अ डायरेक्शन opposite to relative motion. Now here this vehicle will try to slip in this downward direction towards left, but the force of friction will act tangential to the road surface towards right. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन हे राईटला आहे, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस काय करतं, त्या वाहनाला खाली घसरू देत नाही. फ्रिक्शन जर नसतं ते वाहन खाली घसरलं असतं, पण फ्रिक्शन असल्यामुळे ते इकडं वर ओढतं. आता या फोर्स ऑफ फ्रिक्शनला एफ एसला पण परत दोन कॉम्पोनंट्स आहेत. एक झाला एफ एस कॉस थिटा, तो हॉरिझॉन्टली राईट हँड साईडला झाला, आणि दुसरा झाला एफ एस साइन थिटा. आता याच्यामध्ये हा अँगल थिटा असल्यामुळे त्याच्या लागूनचा जो कॉम्पोनंट आहे तो एफ एस कॉस थिटा. आता हा थिटा कसा आला, तर पुन्हा तुम्ही या फिगरची जॉमेट्री जर कन्सिडर केली तर हा थिटा असेल, तर बघा आता एन कॉस थिटा आणि हे आडवं हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतं, त्याच्यामध्ये आपला हा 90 मायनस थिटा होतो. हा जो आहे इथं बघा या ठिकाणी हा 90 मायनस थिटा होतो, माऊस कर्सरने मी दाखवतोय, आणि मग राहिलेला हा ऑटोमॅटिक थिटा येतो. आता ह्या नॉर्मल एनचे दोन कॉम्पोनंट्स केल्यामुळे हा सोडून द्या, याच्याकडं दुर्लक्ष करा, म्हणजे हा संपलाय. आणि एफ एस पण संपलाय कारण त्याचे पण दोन कॉम्पोनंट्स आहेत. मग आता राहिले फोर्सेस कोणते, तर खाली एक राहिलं एम जी, त्याच्यानंतर डावीकडे एकच फोर्स आहे एन साइन थिटा, उजवीकडे एकच फोर्स आहे एफ एस कॉस थिटा. हे एफ एस संपलेलंच आहे, आणि वर मात्र आता दोन फोर्सेस आहेत. कोणते कोणते, तर एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा. पुन्हा एकदा बघा, खाली एक फोर्स आहे एम जी, डावीकडे एक फोर्स आहे एन साइन थिटा, वर दोन फोर्स आहे एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा, आणि राईट हँड साईडला एफ एस कॉस थिटा. हे एफ एस संपलेलं आहे कारण त्याचे दोन कॉम्पोनंट्स आपण घेतले, हे एन पण संपलेलं आहे. मग आता हे फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतात, आणि ते काही इक्वेशन्स तयार करून आपण याच्यावरती मिनिमम कितीच्या स्पीडने जायला पाहिजे तो मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आपण तयार करणार आहे. बघा आता फिगर तीच आहे, मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. वेन स्पीड ऑफ व्हेकल इज लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थिटा, हा सेफ स्पीड आहे. त्याच्यापेक्षा कमी स्पीडने जर आपण गेलो तर मी सांगितल्याप्रमाणे एन इन अपवर्ड डायरेक्शन जे नॉर्मल रिॲक्शन आहे ते या ठिकाणी हे वेगवेगळे फोर्सेस जिथं सांगितलेले आहेत. आता हे फोर्सेस मी तुम्हाला सांगितले, परत एकदा रिपीट करतो की वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, नॉर्मल रिॲक्शन हे इकडे जात आहे परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस, त्याचे दोन कॉम्पोनंट्स एन एस साइन थिटा आणि दुसरा एन कॉस थिटा, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे राईटला इकडं अपवर्ड दिसतंय बघा, ते टँजेन्शियल टू द रोड सरफेस, त्याचे दोन कॉम्पोनंट आहेत एफ एस कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा. आता आपण इक्वेशन्स या ठिकाणी बॅलन्स करू. एन साइन थिटाला बॅलन्स करतं ते एफ एस कॉस थिटा, ते दोन इक्वल करा, त्याच्यावर एक इक्वेशन तयार होईल. आणि वेट एम जीला बॅलन्स करतात ते हे दोन एन कॉस थिटा प्लस हे करावं लागेल एफ एस साइन थिटा, कारण दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे, ते दुसरं इक्वेशन. आणि ते सोडवून आपल्याला मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. बघा फिगरवरून एम जी म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनचं फोर्स आहे एम जी, त्याला बॅलन्स कशाने केलं तर एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा, कारण एम जी खाली आहे त्याच्यावर दोन फोर्स आहे एफ एस साइन थिटा आणि एन कॉस थिटा, हे इक्वेशन 1. आता दुसरं हे एन साइन थिटा लेफ्टला आहे, त्याला बॅलन्स करतं एफ एस कॉस थिटा. आता ॲक्च्युली बॅलन्स होत नाहीत, तर एन साइन थिटा हे जास्त आहे आणि त्याच्यातून हे मायनस करा, आणि त्याच्यातून जे रिझल्टंट मिळेल ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करणार आहे. कारण हे दोघांचं जर झिरो झालं, हे दोन्ही जर इक्वल झाले तर सेंट्रिपिटल फोर्सच मिळणार नाही, कारण एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा झिरो झालं तर सेंट्रिपिटल फोर्स मिळणार नाही. सेंट्रिपिटल फोर्स विल बी रिझल्टंट ऑफ एन साइन थिटा अँड एफ एस कॉस थिटा. Centripetal force mv1 square upon r. Suppose the speed of vehicle is v1. Therefore, mv1 square upon r. This is centripetal force, and this is equal to n sin theta minus fs cos theta. म्हणजे आता हे आपण मायनस का केलं तर दोघांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहे. आता साहजिकच एन साइन थिटा जास्त असलं पाहिजे. जर एफ एस कॉस थिटा जास्त झालं, एन साइन थिटा कमी पडलं, तर मग व्हेकल ते दुसऱ्या बाजूला फेकल्या जाण्याची शक्यता आहे, पण तसं होत नाही. एन साइन थिटा हे जास्तच आहे, आणि त्याच्यामुळे याच्यातून समजा एन साइन थिटा 100 आहे आणि समजा एफ एस थिटा 40 आहे,
तर 100 मायनस 40 किती होतं तर 60. ते 60 न्यूटन हे सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करणार आहे आणि त्याच्यामुळे ते व्हेकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. आता हा V1 म्हणजे हा मिनिमम स्पीड किती असला पाहिजे ते आपल्याला काढण्यासाठी आपण ह्या इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू आणि काय इक्वेशन मिळतं बघा आपल्याला. आता ह्या मॅथमॅटिकल स्टेप्स आपण सोडवत गेलो तर याच्यामध्ये m कॅन्सल होईल. त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल या ठिकाणी आणखी बघा की जे फोर्स ऑफ फ्रिक्शन असते त्याचा फॉर्म्युला असतो म्यू एस इंटू एन. हे 11वीत झालेलं आहे आपलं. तर एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. हे एफ एच व्हॅल्यू इथं ठेवा आणि याच्यामध्ये लेफ्ट साईडला एम कॅन्सल करा. हे आपण ठेवलंय. या ठिकाणी आपण फक्त काय केलं तर एफ एच ची व्हॅल्यू जी आहे ती आपण ठेवली म्यू एस इंटू एन. बघा इथं आणि इथं दोन ठिकाणी आपण ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आणि याला आपण मिनिमम स्पीड कमीत कमी किती स्पीड असला पाहिजे म्हणून V1 च्या जागी आता V1 मिनिमम घेतलेला आहे. याच्यापेक्षा कमी जर स्पीड झाला तर हे व्हेकल या ठिकाणी खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यावेळेस फ्रिक्शन कमी पडेल. ह्या वजनाचा जो कॉम्पोनंट असणार आहे त्यावेळेस तेवढं ते फ्रिक्शन पुरेसं ठरणार नाही. म्हणून हे V मिनिमम आपल्याला काढायचं असेल तर आता बघा ह्या स्टेप्स आपण इथं यामध्ये काय केलं आपण ही स्टेप काळजीपूर्वक बघा. आता लेफ्ट हँड साईडला m कॅन्सल केलं आणि इथं काय राहिलं V1 मिनिमम स्क्वेअर अपॉन RG कारण m कॅन्सल झालं म्हणून LHS लेफ्ट हँड साईड झाली V1 मिनिमम स्क्वेअर अपॉन RG आणि यामध्ये आपण n आता सगळीकडे पहा तुम्ही इथं चारही ठिकाणी n आहे. n कॉस थिटा कॉमन घेतलं. आता हे n कॉस थिटा कॉमन घेतलं. हा जो टर्म आहे त्याच्यामध्ये साइन थिटा आहे फक्त कॉस थिटा नव्हतं म्हणून याच्यातून n कॉस थिटा कॉमन घ्यायचं. तर हे n कॉस थिटा कॉमन घेतलंय. साइन थिटाला साइन थिटा राहिलं पण त्याला कॉस थिटाने डिवाइड केलं आपण आणि हे म्यू एस राहिलं फक्त कारण हे n कॉस थिटा इथं आपण ते कॉमन घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही ही ब्रॅकेट सोडून बघा तुम्हाला ही स्टेप मिळते परत. तसंच डिनॉमिनेटरमध्ये पण n कॉस थिटा आपण कॉमन घेतलं तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये म्यू एस आणि n बाहेर गेलं साइन थिटा आपण कॉस थिटा कारण याला डिवाइड का केलं आपण कॉस थिटा कारण जेव्हा आपण कॉमन घेताना ह्या टर्म्समध्ये कॉस थिटा इथं नव्हतं. तुम्ही ह्या स्टेप सोडवल्या ब्रॅकेट सोडवल्या तर तुम्हाला ही स्टेप मिळते. n कॉस थिटा कॅन्सल होतं. यामध्ये साइन थिटा आपण कॉस थिटा आपल्याला मिळतं टॅन थिटा. इथं पण साइन थिटा आपण कॉस थिटा मिळतं टॅन थिटा. त्यामुळं पुढचं इक्वेशन पहा अशा पद्धतीने आपल्याला मिळतं. हे इक्वेशन ही स्टेप आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला V1 मिनिमम म्हणजे कमीत कमी कितीच्या स्पीडने आपण जाऊ शकतो तो फॉर्म्युला काढायचा आहे आपल्याला. देअरफॉर वी गेट द नेक्स्ट स्टेप लाईक दिस. V1 minimum square upon RG is equal to tan theta minus mu s upon mu s tan theta plus 1. Now by cross multiplication this RG will go on the right hand side and the new step will be V1 minimum square. The same step only RG taken on the right hand side. Now take the square root of both sides. We get this equation. This is the expression for minimum speed on a banked road. हा कमीत कमी स्पीडचा फॉर्म्युला आहे. याच्यापेक्षा कमी स्पीडने तुम्हाला जाता येणार नाही. जर याच्यापेक्षा कमी स्पीड झालं तर हे फ्रिक्शन तुम्हाला हे वाहन खाली घसरण्यापासून रोखू शकत नाही. म्हणून याच्यापेक्षा कमी स्पीड आपल्याला करता येणार नाही. याच्यापेक्षा कमी स्पीड जर केला तर हे वाहन खाली घसरेल. दिस इज एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड ऑन बँक्ड रोड. याच्यापेक्षा कमी स्पीड जर आपण केला तर हे फ्रिक्शन जे आहे ते फ्रिक्शन पुरेसं ठरणार नाही. ते फ्रिक्शन कमी पडेल आणि हे वाहन खाली घसरेल. आता या फॉर्म्युल्यामध्ये फॉर म्यू एस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा. आता समजा म्यू एस इक्वल टू टॅन थिटा जरी म्हटलं आपण म्यू एस ची व्हॅल्यू टॅन थिटा इतकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल समजा टॅन थिटा इतकी घेतली. या फॉर्म्युल्यामध्ये आपण म्यू एसच्या जागी टॅन थिटा ठेवलं तर टॅन थिटा मायनस टॅन थिटा 0 होईल. त्यामुळे सगळं 0 होईल. म्हणजे कमीत कमी म्हणजे मिनिमम स्पीड लिमिट हे 0 असेल. म्हणजे याला लिमिटच नाही कमीत कमी कारण 0 पेक्षा कमी स्पीडने वाहन जाऊ शकत नाही. म्हणजे जर समजा म्यू एच ची व्हॅल्यू टॅन थिटा इतकी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी असेल तर तुम्ही 0च्या स्पीडने सुद्धा जाऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी मिनिमम स्पीड लिमिट 0 आहे. 0च्या स्पीडने जाणं म्हणजे वाहन थांबणार. ते वाहन थांबलं तरी ते घसरणार नाही. पण त्यासाठी फ्रिक्शन मात्र जास्त पाहिजे. टॅन थिटापेक्षा जास्त पाहिजे नाहीतर मग ते वाहन घसरेल. दिस इज ट्रू फॉर मोस्ट द रफ रोड्स. आता जनरली रोड्स कशा असतात तर रफ असतात. त्याच्यामुळं जेव्हा बँक्ड रोड जरी असला तरी फ्रिक्शन पुरेसं असतं आणि त्याच्यामुळे वाहन खाली घसरत नाहीत कारण फ्रिक्शन हे म्यू एच ची व्हॅल्यू टॅन थिटापेक्षा जनरली जास्त असते.
ते जर समजा फ्रिक्शन कमी असतं तर मग ते वाहन खाली घसरेल मिनिमम स्पीडला, म्हणजे जेव्हा तुमचा स्पीड 0 होईल तेव्हा. इफ म्यू एस इज इक्वल टू 0, पण समजा फ्रिक्शन जर 0 असेल तर मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये म्यू एची व्हॅल्यू तुम्ही 0 ठेवा. हे 0 ठेवलं तर बघा ही स्टेप अशी होते. तुम्ही बघा हे विचार करून, म्यू एची व्हॅल्यू 0 म्हणजे इथं राहील फक्त टॅन थिटा. हे म्यू एस 0 झाल्यामुळं म्यू एस 0 इंटू टॅन थिटा 0, खाली फक्त 1 राहील, म्हणजे ही स्टेप आपल्याला मिळते. आणि हा मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे जो आपण यापूर्वी काढलेला आहे बँक टू रोडवरती, जेव्हा फ्रिक्शन आपण विचारात घेत नाही तेव्हा, आणि इथं फ्रिक्शन 0 झालेलं आहे. एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑन बँक टू रोड, यापूर्वी आपण मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काढला. आता जास्तीत जास्त कितीच्या स्पीडने वाहन जाऊ शकतं त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. आता फिगरमध्ये थोडासा बदल झालेला तुम्हाला इथं दिसून येईल. फिगरमध्ये काय बदल झाला, आधी जे फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस हे टँजेन्शियली अपवर्ड होतं रोड सरफेसला, टँजेन्शियली अपवर्ड, ते आता रोड सरफेसला टँजेन्शियली डाऊनवर्ड झालेलं आहे. याचं कारण असं आहे की आधी काय होतं की वाहन स्पीड कमी असल्यामुळे खाली घसरण्याची शक्यता असायची आणि फ्रिक्शन त्याला घसरू देत नव्हतं, म्हणून ते टँजेन्शियली अपवर्ड होतं. आता काय स्पीड जास्त असल्यामुळं वाहन आउटवर्ड डायरेक्शनला स्लिप होण्याची शक्यता आहे, त्याला स्लिप होऊ देत नाही ते फ्रिक्शन, म्हणून ते टँजेन्शियली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. फ्रिक्शन कसं असतं, फ्रिक्शन हे ची डायरेक्शन नेहमी ही रिलेटिव्ह मोशनला अपोजिट असते. ज्या डायरेक्शनला मोशन होत असते किंवा होण्याचा प्रयत्न होत असतो त्याच्या अपोजिट असतं, म्हणून हे फ्रिक्शन इकडं आलेलं आहे. बाकी आधीच्या सारखं वेट डाऊनवर्ड आहे. नॉर्मल रिॲक्शन जे आहे ते रोड सरफेसला परपेंडिक्युलर आहे. या ठिकाणी आता नॉर्मल रिॲक्शनचे 2 कॉम्पोनंट्स होतात. एक एन कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड, दिस एन कॉस थिटा इज ॲडजस्टंट टू दिस अँगल थिटा, अँड सेकंड कॉम्पोनंट इज एन साइन थिटा हॉरिझॉन्टली टुवर्ड्स द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे याचे एनचे 2 कॉम्पोनंट्स काढल्यामुळं आता एन सोडून द्या, तो नाही असं समजा. तसंच फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस, इट हॅज 2 कॉम्पोनंट्स. वन इज एफ एस साइन थिटा व्हर्टिकली डाऊनवर्ड in the direction of weight mg, and second is fs cos theta horizontally towards center of gravity, sorry center of curvature. आता या ठिकाणी 2 फोर्सेस आहेत लेफ्टला आणि 2 फोर्सेस डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि एक फोर्स वर आहे. तर या ठिकाणी इक्वेशन्स कसे तयार होतील, हे जे खाली 2 आहेत mg प्लस fs sin theta, ह्या दोघांची ॲडिशन करून ते n cos थिटाला इक्वल करायचं, ते बॅलन्स करायचं आहे. त्यामुळं बघा इथे आता आपल्याला स्टेप्स कशा पद्धतीने मिळतात. एम जी प्लस एफ एस साइन थिटा, फिगरमध्ये बघू शकता तुम्ही एम जी आणि एफ एस साइन थिटा दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला असल्यामुळं दोघांची ॲडिशन केली आणि ते बॅलन्स करते त्यांच्या अपोजिट असलेल्या एन कॉस थिटाला. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण फक्त काय केलं तर एफ एस साइन थिटा हे राईट हँड साईडला ट्रान्सफर केलं, ते पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं. सपोज दिस इज इक्वेशन 1. त्यानंतर हे एन साइन थिटा आणि हे एफ एस कॉस थिटा फिगरमध्ये आपण बघू शकता, हे दोघांची ॲडिशन करायची आणि ती इक्वल टू करायचं सेंट्रिपिटल फोर्स. दिस 2 टुगेदर विल प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. Therefore we get this. Now we have got these 2 equations from diagram. Now to obtain the expression for maximum speed, divide equation 2 by equation 1. We get this next step. LHS of equation 2 divided by LHS of equation 1. Similarly, RHS of equation 2 by RHS of equation 1. हे आपल्याला मिळालं. आता याच्यामध्ये आपण Fs इक्वल टू म्यू एस इंटू एन, कारण फोर्स ऑफ फ्रिक्शन हे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू एस आणि नॉर्मल रिॲक्शनवर डिपेंड असतं. त्याचा हा फॉर्म्युला याच्या आधी आपण पाहिला. हे एफ एसच्या जागी इथं आपण ती व्हॅल्यू ठेवू. आपल्याला काय मिळतं बघा. आपल्याला ही नेक्स्ट स्टेप इथं मिळालेली आहे आणि हे इक्वेशन 5 त्याच्यावरून पुढची स्टेप आपल्याला मिळते. कशी मिळाली, याच्यामध्ये काय केलं आपण, हे व्ही मॅक्स आहे आता, म्हणजे मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करतो. यामध्ये आपण काय केलं, एन कॉस थिटा कॉमन घेतलं. आता हे एन कॉस थिटा कॉमन घेतल्यामुळे इथं फक्त म्यू एस राहिलं. खाली इथं एन कॉस थिटा कॉमन घेतल्यामुळे इथं डिनॉमिनेटरमध्ये फक्त 1 राहिलं आणि हे जे एन साइन थिटा आहे त्याच्यातलं एन कॉमन गेलं. यामध्ये कॉस थिटा नव्हतं म्हणून इथं साइन थिटा आपण कॉस थिटा आपल्याला करावं लागलं. तसंच डिनॉमिनेटर मधला हा जो दुसरा टर्म आहे त्याच्यामध्ये एन कॉमन घेतलं.
म्यू एस ब्रॅकेटमध्येच राहील, साइन थिटा राहील, पण याच्यामध्ये कॉस थिटा कॉमन घेतल्यामुळे ते इथं नव्हतं म्हणून कॉस थिटाने डिवाइड केलं. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर हे ब्रॅकेट जर तुम्ही सोडवला, एन कॉस थिटाने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये, तर हे आधीचं इक्वेशन 5 मिळतं. बघा, तुम्ही चेक करून बघू शकता. आपल्याला व्ही मॅक्सचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, म्हणजे बँक्ड रोडवरती आपण जास्तीत जास्त कितीच्या स्पीडने जाऊ शकतो. त्याच्यावर आपल्याला ही स्टेप कशी मिळाली, तर बघा, यामध्ये हे एन कॉस थिटा कॅन्सल झालं आणि साइन थिटा पण कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, म्हणजे टॅन थिटा प्लस म्यू एस, हे एन कॉस थिटा कॅन्सल झालेलं आहे. ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज टॅन थिटा. The next step will be this RG is taken on right hand side, so we get this step. Now take square root of both sides. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्या. This is expression for maximum speed on banked road. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला डिराईव्ह केला, त्याच पद्धतीने हा थोडासा वेगळा मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला झालेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही या स्पीडने जाऊ शकता. या फॉर्म्युलाने जे काय व्हॅल्यू येईल, समजा ती 15 मीटर पर सेकंड आली, तर याच्यापेक्षा जास्त स्पीडने तुम्हाला जाता येणार नाही. याच्यापेक्षा जास्त स्पीडनी जर ते वाहन आपण नेण्याचा प्रयत्न केला तर ते उलटेल, ओव्हरटर्न होईल. दिस इज एक्सप्रेशन फॉर सेफ्टी स्पीड, मॅक्झिमम स्पीड ऑन बँक्ड रोड. बँक्ड रोडवरचा हा मॅक्झिमम, ही फिगर ती आधीची फिगर, तीच फिगर इथं पण आलेली आहे. हे एक्सप्रेशन लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला आता काही केसेस बघायच्या आहेत. हे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलेले, त्याला आपण इक्वेशन 6 म्हणू. मॅक्झिमम, आता हा मॅक्झिमम सेफ्टी स्पीड कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे. इट डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड सरफेस. इन दिस एक्सप्रेशन यू कॅन सी द टर्म आर. आर इज रेडियस ऑफ कर्वेचर. सेकंड, इट डिपेंड्स ऑन acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. इन इक्वेशन you can see this term g. Acceleration due to gravity is constant for earth, that is 9.8 meter per second square. Number 3, it depends on angle of banking theta, because this expression involves this theta. And fourth, it depends on coefficient of friction mu s, because this expression contains the term mu s, coefficient of static friction. This maximum safety speed depends on these 4 factors. As the term m is absent in this equation, once again note that the term m means mass of the vehicle, that is absent in this equation. Therefore, the maximum speed does not depend on mass of vehicle. This maximum speed is the same for light vehicle as well as heavy vehicle. म्हणजे एखादं हलकं वाहन असेल, मोटरसायकल, कार, त्याच्यासाठी जो मॅक्झिमम किंवा जो सेफ्टी स्पीड आहे तोच हेवी व्हेकल, ट्रक सारख्या हेवी व्हेकलसाठी असेल. असं नाही की ट्रक हा त्याचं मास जास्त आहे म्हणून तो जास्त स्पीडने जाऊ शकतो, तसं काही नाही. सेफ्टी स्पीड दोघांसाठी सारखाच आहे. सेफ्टी स्पीड क्रॉस केला तर ते वाहन उलटण्याची शक्यता दोन्हीही वाहनांसाठी आहे. मासवर हे डिपेंड नाही, कारण ह्या इक्वेशनमध्ये मास कुठेही नाही. This is that expression for maximum speed. Now consider different cases. Case 1, for horizontal curve road. When the road is curved, means inner side of road and outer side of road are at same horizontal level, then theta will be 0, tan theta will be 0. Keep tan theta equal to 0 in this equation. After keeping tan theta equal to 0, what we get? We will get this equation. तुम्ही सोडवून बघू शकता. टॅन थिटाची व्हॅल्यू इथं न्यूमरेटरमध्ये 0 करा, त्याच्यामुळे इथं फक्त म्यू एस राहील. इथं टॅन थिटाची व्हॅल्यू 0 करा, म्यू एस इंटू 0, 0, 1 मायनस 0 म्हणजे 1, डिनॉमिनेटरमध्ये फक्त 1 राहील, म्हणजे इथं फक्त राहील आर जी म्यू एस, म्हणजे म्यू एस आर जी. आणि हा फॉर्म्युला आपण याच्या आधी डिराईव्ह केलेला आहे. हॉरिझॉन्टल कर्व रोडसाठी हा मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे. म्हणजे जर बँकिंग अँगल ऑफ बँकिंग नसेल, रोड जर तिरपा नसेल, तर फक्त फ्रिक्शन आपल्याला वाहन वळवायला मदत करतं. Equation 6 and equation 7 shows that maximum safe speed on banked road is greater than maximum speed on level road.
इक्वेशन 6 मध्ये कसं आहे, आपल्याला टॅन थिटा पण मदत करतं आणि इक्वेशन 7 मध्ये फक्त फ्रिक्शन मदत करतं. म्हणजे इथं टॅन थिटा वाढल्यामुळं इथला सेफ्टी स्पीड जास्त आहे. म्हणजे इथं जर समजा हॉरिझॉन्टल रोडवर तुम्ही 7 मीटर पर सेकंडच्या स्पीडने जात असाल आणि 7 पेक्षा जास्त स्पीड केल्यानंतर वाहन उलटत असेल, तर इथं तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढवू शकता, पण त्यालाही लिमिट असतं. पण 7 पेक्षा जास्त तुम्ही जाऊ शकता. केस 2, इफ म्यू एस इज इक्वल टू 0, रोड इज बँक्ड बट देर इज नो फ्रिक्शन. कीप म्यू एस इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन 6. बघा तुम्ही विचार करून, म्यू एस ची व्हॅल्यू 0 ठेवली, न्यूमरेटरमध्ये फक्त राहील टॅन थिटा. म्यू एस ची व्हॅल्यू इथं डिनॉमिनेटरमध्ये 0 ठेवली. बघा माऊस कर्सरकडे लक्ष द्या. 0 इंटू टॅन थिटा म्हणजे 0, 1 मायनस 0 म्हणजे 1, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये फक्त 1 राहील. म्हणजे वर राहिलं फक्त काय, टॅन थिटा, कारण म्यू एस 0 आहे. म्हणजे आर जी टॅन थिटा असा फॉर्म्युला होईल, जो आपण यापूर्वी डिराईव्ह केलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला आता फ्रिक्शन मदत करत नाही, तर जो बँक्ड रोड आहे त्याच्यामुळे जे वाहन तिरपं होतं, नॉर्मल रिॲक्शनचे जे दोन कॉम्पोनंट्स होतात, एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा, त्यातला तो एन साइन थिटा आपल्याला या ठिकाणी मदत करतो सेंट्रिपिटल फोर्स म्हणून. आणि इथला हा मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला हा वेगळा आहे. म्हणजे इक्वेशन 7 काय फक्त, तर हे फक्त फ्रिक्शन असेल तर त्यावेळेस कितीच्या स्पीडने जाऊ शकतो. इक्वेशन 8 काय आहे, फ्रिक्शन नाही पण बँक्ड रोड आहे, फ्रिक्शन नाही फक्त बँक्ड रोड आहे, तर कितीच्या स्पीडने जाऊ शकतो. आणि इक्वेशन 6 मध्ये काय आहे, तर फ्रिक्शन पण आहे आणि बँक्ड रोड पण आहे, दोन्ही पण आहेत. त्यामुळे इथं स्पीड हा आपल्याला कधीही जास्त मिळणार आहे जेव्हा दोन्ही गोष्टी असतील, फ्रिक्शन आणि अँगल ऑफ बँकिंग तेव्हा. इफ म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा, समजा असं झालं, तर बघा तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये कॉट थिटाची व्हॅल्यू म्यू एसच्या जागी कॉट थिटा ठेवा. कॉट थिटा इंटू टॅन थिटा 1 असतं, कारण म्यू एस इक्वल टू कॉट थिटा. कॉट थिटा म्हणजे 1 अपॉन टॅन थिटा, टॅन थिटा अपॉन टॅन थिटा 1, 1 मायनस 1 0. एनिथिंग म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये इथं 0 येणार. एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी, दॅट मीन्स मॅक्झिमम स्पीड विल बी इन्फिनिटी. म्हणजे अशा वेळी जर म्यू एसची व्हॅल्यू कॉट थिटा इतकी असली तर इथं स्पीडला लिमिटच नाही, तुम्ही कितीच्याही स्पीडने जाऊ शकता. व्ही मॅक्स इक्वल टू इन्फिनिटी बट म्यू एस मॅक्झिमम इज इक्वल टू 1. पण म्यू एस मॅक्झिममची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असू शकत नाही. आपण इथं काय घेतलं, म्यू एस इक्वल टू कॉट थिटा. पण कॉट थिटा हे कसं आहे, 1 पेक्षाही जास्त असू शकतं. मग जर समजा या ठिकाणी कॉट थिटा जर 2 झालं, तर म्यू एस पण 2 घ्यायचं का मग, कारण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे 1 पेक्षा जास्त असू शकत नाही. त्याच्यामुळं म्यू एसची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असू शकते. आणि ती म्यू एसची मॅक्झिमम व्हॅल्यू जर आपण 1 ठेवली आणि थिटा आपण 45, म्हणजे पहा, म्हणजे थिटा इक्वल टू 45. आता म्यू एसची व्हॅल्यू 1 ठेवली तुम्ही इथं, तर इथं राहील फक्त 1 मायनस टॅन थिटा. आता टॅन थिटाची व्हॅल्यू 45 घेतली तर टॅन 45 1, 1 मायनस 1 0, डिनॉमिनेटरमध्ये 0 येणार आणि परत मॅक्झिमम स्पीड हा इन्फिनिटी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग थोडक्यात काय या ठिकाणी, तर थिटा हा 45 किंवा 45 पेक्षा जास्त असेल. बँकिंग ऑफ रोड म्हणजे जर समजा आपण जो रोड तयार करताना त्याचं वरचं जे रोडचं सरफेस आहे ते ग्राउंड सी 45 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवलं तर तुमच्या स्पीडला तिथं लिमिट नाही, तुम्ही लिटरली कितीच्याही स्पीडने जाऊ शकता, अगदी इन्फायनाईट स्पीडने जाऊ शकता. आणि म्यू एस जर 0 असेल तर व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. दिस इज सेफ स्पीड ऑन अ बँक रोड.